त्यांनी या ठिकाणी विषय मांडलेला नाही। जो अवकाळी पाऊस पडला, अतिशय पाऊस पडला, अतिवृष्टी झाली म्हणून मराठवाडा आणि विदर्भ आणि अर्धा संपूर्ण महाराष्ट्र हा ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, हा दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगितलं। सरकारनं त्याच्याबद्दल भाष्य सुद्धा केलं नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण काढून बघा, त्यांनी हे सांगितलं की 1 जुलै पर्यंत आम्ही कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी, ते जे काही निकष असेल, आमचं धोरण असेल ते आम्ही 1 जुलैला सांगू। काल परवापर्यंत आपण सगळे म्हणत होतो की 30 जूनला ते कर्जमाफी करणार आहेत। आज मुख्यमंत्र्यांचा शब्दशः मी लिहून आणलंय की आम्ही त्या संदर्भामध्ये काय आमची भूमिका असेल, काय आमचं धोरण असेल, काय आमची त्यावेळची आम्ही करणार आहोत ते आम्ही 1 जुलैला जाहीर करू। याचा अर्थ इथं कर्जमाफीचा पत्ता नाही। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याचं नाव सुद्धा त्या ठिकाणी घेतलं नाही। मुख्यमंत्री कुठली ती परीक्षा वगैरे सकाळी विषय गाजवत होता तो प्रशिक्षण, हा त्याला कुठेही टच केलं गेलं नाही। त्याचबरोबर असे अनेक मुद्दे आहेत की ज्याला अजिबात टच केलं गेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी आजचं अधिवेशन हे पूर्णपणे वैदर्भीय जनतेला फसवणं, वैदर्भीय जनतेच्या भावनांशी खेळणं, वैदर्भीय जनतेचा कोणत्याही प्रकारचा आता हा सगळा वैदर्भीय जनता ही आता आमच्याच मागे आहे, त्यामुळं त्यांना गृहीत धरणं अशा अर्थानंच हे अधिवेशन या ठिकाणी गेलं। विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्व अर्थानं सहकार्य केलं, परंतु त्या सहकार्याच्या माध्यमातून काही पदरात पडलं हे जर विचार केला तर काही